जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या निश्चलमध्ये आपले स्वागत आहे। हुपरी नगर परिषदेच्या कचऱ्यात ही कमाईचा वास, स्क्रॅप विक्रीच्या चर्चेने प्रशासनाची कोंडी। हुपरी प्रतिनिधी सागर पाटील सह हुपरी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्याभोवतीचा वाद आता चांगलाच तापला असून कचऱ्यातून जमा झालेल्या स्क्रॅपच्या परस्पर विक्रीच्या चर्चेने नगर परिषद प्रशासनासमोर नवा प्रश्न उभा केला आहे। अंदाजे 8 ते 10 लाख रुपयाचा स्क्रॅप परस्पर विकल्याची चर्चा असून या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने हुपरीकरांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार अशोकरावजी माने, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कंत्राटी सफाई कामगार यांची मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या कार्यालयात संयुक्त बैठक झाली। विशेष म्हणजे बैठकीला संबंधित ठेकेदारांनाही बोलावूनही ते उपस्थित राहिले नसल्याने नगर परिषद प्रशासनाच्या आदेशाला ठेकेदार इतका बिनधास्तपणे नकार कसा देऊ शकतो असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। बैठकीत कोणत्याही परिस्थितीत तोडगा निघाला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच विधान भवनात हक्कभंग प्रस्ताव मांडण्याबाबतही भूमिका घेतली जाईल असा इशारा आमदार अशोकरावजी माने यांनी दिल्याची माहिती दिली। दरम्यान पुणे येथील रत्नप्रभा फॅसिलिटी या संस्थेकडे हुपरी शहरातील घनकचरा संकलन ठेका आहे। या ठेकेदाराच्या सफाई कर्मचाऱ्यांनी जमा केलेला स्क्रॅप परस्पर विकल्याचा आरोप होत असून नगर परिषदेचा कचरा नेमका कोणाच्या खिशात जातोय हा प्रश्न आता हुपरीकर विचारू लागले आहेत। वडगावहून आलेल्या नवीन कामगाराकडून स्क्रॅप चोरी करून विकल्याचे निष्पन्न झाल्याची चर्चा आहे। मात्र याबाबत नेमकी वस्तुस्थिती, स्क्रॅपचे प्रमाण आणि बाजारातील किंमत याबाबत अधिकृत चौकशी होणे गरजेचे आहे। कचरा नगर परिषदेचा, स्क्रॅप नगर परिषदेचा आणि मग त्याची ही विक्री परस्पर, जर या आरोपामध्ये तथ्य असेल तर हा केवळ स्क्रॅप चोरीचा विषय नसून नगर परिषदेच्या मालमत्तेच्या सुरक्षतेचा आणि प्रशासनाच्या नियंत्रणाचा गंभीर प्रश्न आहे। या प्रकरणातील केवळ कामगारावर कारवाई करून विषय संपला जाणार नाही की ठेकेदारापासून संबंधित अधिकारी, सुपरवायझर आणि इतर जबाबदार व्यक्तीपर्यंत चौकशीची साखळी पोहोचणार याकडे आता हुपरीकरांचे लक्ष लागले आहे। ठेकेदार बैठकीला गैरहजर राहिल्याने प्रशासनाचा नेमका दबदबा किती, नगर परिषदेचा आदेश कागदावरच राहणार की प्रत्यक्षात कारवाई होणार हा प्रश्नही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे। आता हुपरीकरांना आश्वासनाचा नव्हे तर स्क्रॅप कोठे गेला, तर किती गेला, कुणी विकला आणि त्याचे पैसे कोणाच्या खिशात गेले याची स्पष्ट उत्तरे हवी आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यावर कठोर कारवाई होणार का तेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।